आजचे बायबलचे वचन यशाया अध्याय 55, काव्य 10 आणि 11, पौलांचे रोमकरांस पत्र अध्याय 8 काव्य 18 ते 23 आणि आजचे शुभ वर्तमान मत्तेय अध्याय 13 वचन 1 ते 23। यशायाचे पुस्तक अध्याय 55 काव्य 10 आणि 11। पाऊस वा बर्फ आकाशातून पडल्यावर पुन्हा आकाशात जात नाही, तर तो जमीन भिजवितो, नंतर जमिनीतून रोपे अंकुरतात आणि वाढतात। त्यापासून शेतकऱ्यांना बी मिळते आणि लोकांना धान्य मिळते। धान्याची लोक भाकरी करतात। तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द परत येत नाहीत, तर त्या शब्दाप्रमाणे गोष्टी घडतात। म्हणजेच माझे शब्द मला पाहिजे असलेल्या गोष्टी घडवून आणतात। मी त्यांना ज्या गोष्टी करण्यासाठी पाठविलेले असते त्या गोष्टी करण्यात ते यशस्वी होतात। पौलांचे रोमकरांस पत्र अध्याय 8 काव्य 18 ते 23। कारण आपल्यासाठी जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्या पुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाही असे मी मानतो। कारण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे। कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली, ती आपखुशी नव्हे तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे। सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांच्या गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने वाट पाहते। कारण आपल्याला ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत कणहत आहे व वेदना भोगत आहे। इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई कणहत आहोत। आजचे शुभ वर्तमान मत्तेय अध्याय 13 काव्य 1 ते 23। त्या दिवशी येशू घरातून निघून समुद्र किनाऱ्याशी जाऊन बसला, तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्या जवळ जमले, म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले। मग त्याने त्यांना दाखल्यातून पुष्कळ गोष्टी सांगितल्या। तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरणी करण्यास निघाला, आणि तो पेरत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले। काही खडकाळीवर पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती आणि माती खोड नसल्यामुळे ते लवकर उगवले। आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते, म्हणून ते वाढून गेले। काही काटेरी झाडांमध्ये पडले, मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली। काही चांगल्या जमिनीत पडले, मग त्याचे कोठे 100 पट, कोठे 60 पट व कोठे 30 पट असे पीक आले। ज्याला कान आहेत तो ऐको। मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, आपण त्यांच्या बरोबर दाखल्याने का बोलतात? त्याने त्यास उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान तुम्हाला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही। कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाच्या जवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल।
यास्तव मी त्यांच्या बरोबर दाखल्यांनी बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाही आणि ऐकत असता ऐकत नाही व त्यांना समजतही नाही. यशायाचे संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणारच नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हाला दिसणारच नाही. कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानाने मंद ऐकतात आणि त्यांना आपले डोळे मिटून घेतले आहेत, यासाठी की त्यांना डोळ्यांनी पाहू नये, कानाने ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हाला खचित सांगतो की तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्यास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जण उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही, आणि तुम्ही जे ऐकतात ते ऐकण्यास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. आता तुम्ही पेरण्याच्या दाखला ऐकून घ्या. कोणी राजाचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेले तो हा आहे, खडकाळीवर पेरलेले तो हा आहे की तो वचन ऐकतो व ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो, परंतु त्यास मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लगेच अडखळतो. काटेरी झाडामध्ये पेरलेले तो हा आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याच्या मोह वासनाची वाढ खुंटतात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरले तो हा आहे की तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो, कोणी 100 पट, कोणी 60 पट, तर कोणी 30 पट असे देतो. हा प्रभूचा शब्द आहे. प्रभूला धन्यवाद.